तुम्ही एकदा जर असा नाश्ता घरच्यांना खाऊ घातला ना तर घरचे सुद्धा खुश होणार आणि आपलं सुद्धा वेळ वाचणार. मग त्यासाठी काय करायचं, चपात्या करता करताच 2 उंड्याचं कणकीचं पीठ बाजूला करून ठेवायचं आणि त्याचाच एक गोळा तयार करायचा आणि चपाती लाटून घ्यायची. आता आपण दररोज कशी चपाती लाटतो त्याचप्रमाणे इथे चपाती लाटून घ्यायची आणि ती साईडला करून ठेवायची. तोपर्यंत आता इकडे लगेचच कापाकापी करायला घ्यायची. आता इथं मी बारीक बघून कांदा घेतलाय, त्याला मागचं पुढचं देठ कापून घ्यायचं, त्याचे सालं काढून घ्यायचे बरं का, आणि जेवढं होईल तेवढा बारीक कांदा कापून घ्यायचा. आता कांदा कापून झाल्यानंतर लगेचच आपल्याला टमाटर कापून घ्यायचा आहे. आता टमाट्याला सुद्धा जेवढं होईल तेवढं बारीक कट करून घेतलं. त्यानंतर ताजी ताजी हिरवीगार कोथिंबीर घेतली, त्याला सुद्धा बारीक असं कट करून घेतलं. आता सगळं कट केलेलं साहित्य बाजूला करून ठेवते. आता लगेचच इकडं एका वाटीमध्ये ना अंड फोडून घेतलं, त्याला चांगलं फेटून घेतलं. आता आपण चपाती लाटली होती ती तव्यावर टाकायची आणि एक साईड थोडी कच्ची भाजायची, त्यानंतर पलटी करायची, दुसरी साईड चांगली भाजू द्यायची. आता ज्या साईडकून चपाती कच्ची ती साईड खाली ठेवायची आणि ज्या साईडकून चपाती भाजली ना चांगली त्या साईडकून अंड फेटलेलं टाकायचं आणि चांगलं चमच्यानं पसरून घ्यायचं बरं का. आता पसरून घेतल्यानंतर एकदा ना चपाती अशी पलटी करून घ्यायची. खालची अंड्याची साईड चांगली भाजल्याशिवाय त्याला अजिबात पलटी करायचं नाही. तर बघा इकडं मस्त आता काय करायचं, थोडंसं तेल लावायचं, म्हणजे ही आपण जी साईड आता पलटी करणार आहोत ना ती छान अशी खालून खरपूस भाजते. तर बघा आता अंड्याची साईड पण चांगली भाजली. आता त्याच्यावर आपण कापलेला कांदा, कापलेला टोमॅटो, कापलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं काश्मीरी लाल मिरची पावडर घरगुती असतं ते टाकून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. असा झटपट 20 मिनिटांमध्ये नाश्ता बनवून तयार होतो ना, वेळही वाचतो आणि घरचेही खुश होतात. तर तुम्ही देखील असा नाश्ता नक्की बनवून खाऊ घाला आणि मला कमेंट करून नक्की सांगा बनवला का नाही ते.